नमस्कार. आज आपण इयत्ता 6वी या वर्गाची मराठी विषयाची 11वी कविता माझ्या आजानं पंजानं ही कविता आज आपण या ठिकाणी बघणार आहोत, गाणार आहोत. 6वीच्या वर्गाला असलेली ही अतिशय सुंदर अशी कविता. या कवितेचे कवी शंकर अभिमान कसबे हे नवोदित कवी आहेत आणि या कवीने ग्रामीण भागावरती, ग्रामीण जीवनावरती आधारित ही कविता त्यांच्या अनुभवातून लिहिलेली आहे. हे नवोदित कवी असून ग्रामीण भागावरचं लेखन त्यांचं प्रसिद्ध आहे. माझ्या आजानं पंजानं म्हणजे काय, तर माझ्या आजोबा आणि पंजोबाने. मग या जुन्या पिढीने दूरदृष्टी ठेवून केलेलं काम आणि त्या काळात त्यांनी शिक्षणाचं महत्त्व ओळखून नव्या पिढीला शिक्षणाचं महत्त्व, शिक्षणाच्या प्रभावात आणून केलेला कायापालट, आपल्या पूर्वजांनी नव्या पिढीला शिक्षणाविषयी जागरूक करून शिकवले आणि मग नव्या पिढीकडून त्यांच्या कृतज्ञतेची भावना कवीने या कवितेतून व्यक्त केलेली आहे. चला तर बघूया. माझ्या आजानं पंजानं. माझ्या आजानं पंजानं रोज इनला येसनी. माझ्या आजानं पंजानं रोज इनला येसनी. तुझ्या मातेल गोर पेतवा करीत पेरणी. तुझ्या मातेल गोर पेतवा करीत पेरणी. माझ्या आजानं पंजानं किती इनल्या गोफणी. माझ्या आजानं पंजानं किती इनल्या गोफणी. तवा नेमान चालते तुझ्या रानाची राखणी. तवा नेमान चालते तुझ्या रानाची राखणी. माझ्या आजानं पंजानं रोज वळलीच राट. माझ्या आजानं पंजानं रोज वळलीच राट. पाट भरून वायाची तुझ्या रानातली मोठ. पाट भरून वायाची तुझ्या रानातली मोठ. माझ्या आजानं पंजानं रोज इनल बाजार. माझ्या आजानं पंजानं रोज इनल बाजार. येतो दमून रे गाड्या पाट टेकवितो राजा. येतो दमून रे गाड्या पाट टेकवितो राजा. माझ्या आजानं पंजानं रोज वळलत कान्या. माझ्या आजानं पंजानं रोज वळल्यात कान्या. तुझ्या दुभत्या म्हशीला बांधाया दावण्या. तुझ्या दुभत्या म्हशीला रोज बांधाया दावण्या. तुझ्या दुभत्या म्हशीला रोज बांधाया दावण्या. माझ्या आजानं पंजानं पोर घातली साळला. माझ्या आजानं पंजानं पोर घातली साळला. कष्टकऱ्याच्या जिन्याला दिस सोनियाचा आला. कष्टकऱ्याच्या जिन्याला दिस सोनियाचा आला. धन्यवाद.